नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजही मी नेहमीप्रमाणे सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या घेऊन आली आहेत. तर ह्या तिन्ही रांगोळ्या मला कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब तर नक्कीच केलं असणार आहे, कारण की रांगोळ्याच एवढ्या सुंदर, सोप्या आहेत, जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहेत. तर तुम्ही नक्की, आणि नसेलही केलं सबस्क्राईब तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही आपलं चॅनल शेअर करा. आणि रोज तुमच्या दारासमोर एकदम युनिक, सोपी, पटकन होणारी रांगोळी काढा, जेणेकरून आजूबाजूचे लोकही तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप व्यवस्थित लक्षात येईल. आणि एकदम युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहे तुम्हाला. प्रत्येक दिवशी तुम्ही वेगळी रांगोळी काढू शकाल अशा रांगोळ्या आहेत. आणि असं पण नाही की त्या अवघड आहे, खूप सोप्या. तुम्ही बघितलंच असाल आत्तापर्यंत रांगोळ्या काहीच अवघड नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा आणि रांगोळ्यांची प्रॅक्टिस करत राहा. जर जमत नसेल रांगोळी, प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला नक्की नक्की जमेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दुसरी जी 2 नंबरची जी रांगोळी आहे, मी ती शंखाची काढलेली आहे. म्हणजे आपल्या ताईंची रिक्वेस्ट होती एका ताईंची, की शंखाची रांगोळी काढा. कालच्या भागात आपण जी शंखाची रांगोळी काढली ती टिंबां विदाऊट टिंब काढली, म्हणजे टिंबांचा वापर करून नाही काढलेली. आणि आजची जी आहे ती 5 ते 1 टिंब देऊन रांगोळी काढली शंखाची. एकदम आपली पारंपरिक रांगोळी आहे ती, पण थोडा वेगळा कलर कॉम्बिनेशन वगैरे वापरून मी ती काढलेली आहे. सोपी रांगोळी आहे. खूप छान वाटतं असं पारंपरिक रांगोळी काढायला. तर नक्की ती रांगोळी पण बघा आणि ट्राय करा.
चला तर मैत्रिणींनो, ही रांगोळी बघताय म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेवटच्या रांगोळीपर्यंत आल्या आहात आजच्या भागातल्या. तर अशाच युनिक आणि छान रांगोळ्या, सुंदर रांगोळ्या, पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा, ट्राय करत राहा. धन्यवाद. बाय बाय.